संदर्भात सरकारची काय भूमिका असेल? कोणता? पार्थ पवारांचा जमीन घोटाळा जो आहे त्याच्यात दिग्विजय पाटील त्याच्या पार्टनरवर गुन्हे दाखल झाले, पार्थ पवारांवर झाले नाही आता. मला एक्झॅक्ट पूर्ण याची माहिती नाही, त्यामुळे अर्धवट माहितीवर बोलणं योग्य होणार नाही. मी माहिती घेऊन आपल्याशी नक्की बोल. मी प्रवासात होतो आणि आपल्याला माहिती आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे. मी कालपासनं जर आपण माहिती घेतली तर फक्त कार्यकर्त्यांमध्ये मी आहे खामगावमध्ये, त्यामुळे मला खरंच याची डिटेल माहिती नाही आहे. त्यामुळे मी उगाच काहीतरी बोलणं आणि कॉन्ट्रोवर्सी करणं योग्य नाही. सरकार दोषींवर कारवाई करेल हा विश्वास असेल? नाही, 100%. आता जर दिग्विजय पाटलांवर कारवाई झाली आहे तर चौकशीअंती जो कोणी त्यात दोषी आढळेल त्यावर कारवाई होणारच. जर जमीन घोटाळा असल्यास तर सरकारची जमीन परत घेणार. मी आपल्याला काय सांगतोय की जर त्यामध्ये कोणीही जो दोषी आहे, जो कोणी आपण सांगितलं दिग्विजय पाटील, त्यावर गुन्हा दाखल झालाय आणि त्यामध्ये आता चौकशी अंती जर असं दिसते की ही सरकारी जमीन आहे, ही लाटली गेली असेल किंवा इतर काही गोष्टी झाल्या असतील, तर त्यामध्ये सरकार कोणत्याही गोष्टीला सोडणार नाही. सरकारी जमीनही वापस घेतल्या जाईल आणि सगळ्या गोष्टी केल्या जातील. शेअर होल्डर आहे त्यांच्यावर कारवाई काय? आपण बघा, कंपनीचं शेअर होल्डर असणं वेगळं असते. आज तुम्ही जर पाहिलं रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीज आहेत, मग त्यात लाखो लोक शेअर होल्डर असतात. तुमच्यापैकी कोणाजवळ रिलायन्सचे शेअर असतील, मग तुम्ही दोषी असणार आहे का? त्यामुळे चौकशी होऊ द्या, त्याचा निष्कर्ष येऊ द्या, त्यानंतर आपल्याला याच्यावर निर्णय घेता. एक मिनिट, दिग्विजय पाटलांचा 1% शेअर आहे, पार्थ पवारांचे 99% शेअर आहे त्या कंपनीत. मी आपल्याला काय सांगतोय, शेअर होल्डर कंपनी चालवत नसतात. शेअर होल्डर जर आपण पाहिलं, कंपनीचे शेअर होल्डरची संख्या हजारोत असते, लाखोत असते आणि त्यामध्ये बरेचदा असंही पाहायला येते की कंपनीचे 30% 40% आपल्या ऐपतीनुसार कोणी व्यक्ती त्या शेअरचे होल्डिंग करू शकते. त्यामुळे आता जो कंपनी रन करतोय, जो ॲक्टिव्ह आहे, त्याला पहिले प्रायमरीली त्यात पकडल्या जाते, जो त्यात निर्णय करतो. शेअर होल्डर निर्णय करत नसतात. त्यामुळे चौकशी उद्या, चौकशी झाल्यावर निश्चित त्यावर आपण बोलू. काही जे अबू आझमी सारखे नेते आहेत त्यांना निमंत्रण दिलं होतं आजच्या कार्यक्रमाचं, काही दुसरे समाजवादी पक्षाचे किंवा MIM चे नेते त्यांना निमंत्रण दिलं होतं. मात्र कुणी वंदे मातरमच्या 150 वर्षाच्या वर्षगाठीच्या कार्यक्रम आलेला आहे. वंदे मातरम हे असं गीत आहे की ज्याच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. आपण जर पाहिलं असेल तर 1875 मध्ये हे गीत लिहिलं गेलं आणि आज आपण 2025 मध्ये हे गातोय. हे अमर झालेले शब्द आहेत आणि ज्या कोणाला ह्या गीत गायसाठी लाज वाटत असेल किंवा ज्यांना कमीपणा वाटत असेल, त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे. ज्या देशाचं खायचं, ज्या देशामध्ये मोठं व्हायचं आणि या गीताला विरोध करायचा, या गीताला गायला त्यांनी असमर्थता दर्शवायची, त्यांनी या देशातच राहू नये. मी या मतात आहे. अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, ही भूमिका आज प्रकर्षानं तुम्हाला बरोबर आहे असं? 100%. आज मला सांगा, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, आपल्या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल हे असतील, यांनी सुद्धा वंदे मातरम गायलेला आहे ना. वंदे मातरमाला कोणी विरोध केला? त्या काळातले स्वातंत्र्यवीर जेवढेही मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील, या सगळ्यांनी वंदे मातरम गायलेला आहे. आणि जेव्हा हे वंदे मातरम हा शब्द सार्वत्रिक झाला, हे वंदे मातरम या 2 शब्द जे अमर झाले, यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि याचेच फळ आज हे नालायक लोक खातात आहे. त्यामुळे त्यांनी वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, नाही तर त्यांनी देश सोडला. थँक्यू.